गावातल्या एका छोट्या घरात राहणारी सुमती तिच्या मुलांसाठी झगडत होती. पतीच्या अकाली निधनानंतर तिच्या आयुष्यावर संकटाचा डोंगर कोसळला होता. पण तिच्या जिद्दीने, मेहनतीने आणि आत्मविश्वासाने ती संकटांना सामोरी गेली. ही कथा आहे आईच्या त्यागाची, संघर्षाची आणि तिच्या मुलांच्या यशाची. सुमतीचा पती गणेश एका शेतात मजुरी करत होता. साधं शांत आयुष्य होतं. पण एका अपघातात गणेशचा मृत्यू झाला आणि सुमतीच्या पायाखालची जमीन सरकली. 2 लहान मुलं जय आणि आर्या यांच्या जबाबदारीचं ओझं तिच्यावर आलं. शेतकऱ्यांच्या कर्जाचं ओझं वाढत होतं. घर चालवायचं तर दुसरं काहीतरी करावं लागणार होतं. सुमतीने गावातील एका घरी स्वयंपाकाचे काम घेतले. पहाटे 5 वाजता उठून ती मुलांना शाळेसाठी तयार करत असे. मग स्वयंपाक करून दिवसातले 12 तास राबत असे. प्रत्येक दिवशी ती स्वतःला धीर देत असे. माझी मुलं मोठी होतील, शिकतील, यशस्वी होतील. जय हुशार आणि स्वाभिमानी मुलगा होता. आईच्या मेहनतीचं त्याला महत्त्व कळत होतं. आर्या अजून लहान होती, पण तीही आईला मदत करत असे. शाळेतून परतल्यानंतर जय आईच्या कामात हातभार लावत असे. एक दिवस जयची शाळेतील फी भरायला सुमतीकडे पैसे नव्हते. गावातल्या सावकाराकडे ती मदत मागायला गेली, पण त्याने व्याजाची अटी घातल्या. अशा परिस्थितीत सुमतीने गावातील महिला बचत गट सामील होण्याचा निर्णय घेतला. त्या गटाच्या माध्यमातून तिने काही पैसे गोळा केले आणि जयचं शिक्षण सुरू ठेवलं. जयने 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्याला पुण्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पण समस्या तिथे संपल्या नाहीत. पुण्याला शिक्षण घेण्यासाठी पैसे लागणार होते. सुमतीने गावातील काही लोकांना मदतीसाठी विनंती केली. काहींनी मदत केली तर काहींनी तिची थट्टा उडवली. सुमतीने हार मानली नाही. तिने भाजी विक्री सुरू केली. दिवस-रात्र मेहनत करून ती मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. जयनेही नोकरी करून स्वतःचे काही खर्च उचलायला सुरुवात केली. कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर जयला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिल्या पगाराने त्याने आईसाठी साडी आणि छोटं रेडिओ घेऊन दिलं. सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. माझा जय मोठा झाला, ती म्हणाली. जयने त्याच्या पगारातून गावातील गरीब मुलांसाठी शाळा सुरू केली. त्याच्या यशामुळे सुमतीला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. आर्या देखील शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाली. सुमतीच्या संघर्षाने तिच्या मुलांना नवी दिशा दिली. तिचं आयुष्य कठीण होतं, पण तिने कधीच हार मानली नाही. तिची जिद्द आणि प्रेम हीच तिच्या मुलांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वप्न पाहायचे आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडायचं. सुमतीचं हे तत्त्वज्ञान प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.